एकदा तो कुठल्याही बाजू समजून घेत नाहीत आणि नेसरी पोलीस स्टेशन कुणाच्या एकाच काम करतात. मी त्यांना हे पण सांगितलं की शेतकरी आमच्या कुटुंबातील शेतकरी पोरं जेव्हा आपल्या शेती गावात शेती नसले बाहेरगावी शेती असते वेळी रस्त्यावर जाते वेळी मग हेल्मेट नाही पेपर नाही अडवतात. बरोबर आहे. तर मी वारंवार सुद्धा एकदा दोनदा तीनदा केल्या. मी बदलीसाठी अधिकार पण दिले होते. होमच्या सुखविंदर सिंग सर बोलले SP साहेब चांगले पाठवतो आणि त्यांना सांगा. मी SP साहेब म्हटलं कोणी अधिकारी पाठवा, माझं पोलीस स्टेशनला मी शून्य काम करतो. मी कोणा अटक करा ह्याच्यावरती कारवाई करा हे मी कामं कधी करत नाही. म्हणजे आमचे सहकारी असू दे आमचे कार्य असू कुणाचे असू दे, खरं त्याला समज दिल्यानंतर सुद्धा ऐकत नाहीत. गाडवे साहेबांच्या वारंवार सांगतोय निवडणुका असतील रिचेच असतील. आता लाकडा गाडी भरून पोलीस दारात आणलेत. मी चाललो होतो माझ्या मुलाखती चालू आहेत तरी सुद्धा SP साहेबांना मी विनंती खूप केली. आता तिने गाडी होती पण चालली. तुम्ही त्याला तातडीनं अर्जंट 8 दिवसाचं बाळ आहे तिची आई वारली आणि एक जे पेशंट आहे तिचे दोन्ही पाय कामाचे नाही आहेत. ती काजू फॅक्टरीमध्ये 200-300 रुपये करून मजुरी करते. अशा परिस्थितीत तुमच्या अधिकाऱ्यावरती अतिशय वाईट आरोप आहेत. एक तर त्याला अटक व्हावी किंवा सस्पेंड जागेवरती व्हावं. वर्षामध्ये पहिल्यांदा असं या गोष्टीत काम करत नाही कारण ह्याच्यावर गुन्हे दाखल करा त्याच्यावर करा माझा स्वभाव नाही आणि हे खोटे होतात. यांना मी 10 वेळा आणि हे मी गाडवे साहेब बाजूले त्यांना विचारा मी किती वेळा त्यांना वॉर्निंग दिले की साहेब तुमच्या कामाला सुधारणा करा. हीच परिस्थिती गणेश पोलीस स्टेशनची पण आहे साहेब, हीच परिस्थिती. माझं म्हणणं आहे कुणालाही सहकार्य करू नका. कोणी आमदार असू दे किंवा कोणी असू दे. माझं म्हणणं की कायदा हातात कोणाला घेऊन देऊ नका. कायद्याचं पालन करा, कायद्याचं रक्षण करा, कायद्याने चाला. मी पण कधी चुकी सांगत आहे साहेब कोणाला. तर आजची परिस्थिती काय करा तुम्ही सांगा. हा निर्णय काय होईल आता. दादा हजारो पब्लिक तुम्ही बघता व्हिडिओ कॉल करा. माझा स्वभाव नाही आणि ती माझी ऐकून घ्या. ती माझ्या भाच्याची ती नातेवाईक लागते. मी तरी सुद्धा मी काय म्हणतोय लोकांच्या भावना तुम्ही लक्षात घ्या. ह्या पोलीस स्टेशनच्या बाबतीत वारंवार कंप्लेंट आहेत. SP साहेब आज बोलत नाही मी. आता लक्षात असू द्या बाकी सर्व कार्य आहे. आता इलेक्शनचा आहे, निकालचा आहे, बंदोबस्त आहे. कुठेही चुकीचं काय होऊ नको. मी याला सोडत नाही.